कोल्हापूरचे हृदय समजल्या जाणाऱ्या राजारामपुरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पार्किंगच्या वादातून एका 4 चाकी गाडीवरती दगडफेक करण्यात आली आहे। यामध्ये गाडीचं प्रचंड नुकसान झालंय। राजारामपुरीच्या 9व्या गल्लीमध्ये ही घटना घडली आहे। या राजारामपुरीच्या गल्लीमध्ये एका प्रसिद्ध मिसळचं हॉटेल असून तिथं येणाऱ्या ग्राहकांच्या आणि स्थानिक रहिवाशांमध्ये पार्किंगवरून अनेक दिवसांपासून धुसफूस उडत होती। याच वादाचा आज भडका उडाला। काही अज्ञात माथेफिरूंनी पार्क केलेल्या कारवरती दारूच्या बाटल्या आणि सिमेंटच्या विटा फेकून गाडीचं मोठं नुकसान केलं आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या प्रकरणात गाडी मालकाने राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। कोल्हापुरातील पार्किंगचा प्रश्न आता ऐरणीवरती आला आहे। कधी गल्लीतल्या दादागिरीमुळे तर कधी नियोजनाच्या अभावामुळे सर्वसामान्यांच्या मालमत्तेचं नुकसान होत आहे। जर प्रशासनाने पार्किंगचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला नाही तर अशा घटनांचं गांभीर्य आणखी वाढण्याची शक्यता आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कोल्हापुरातील पार्किंगचा प्रश्न सुटण्यासाठी महापालिकेनं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा।